पाऊस अत्यंत कमी आहे. पेरणी अजून झालेली नाही. पावसाची कमतरता असल्यामुळे पेरणी केली नाही. खताचे भाव भरमसाठ वाढले आहेत. आणि शेतीमालाला योग्य किंमत मिळत नाही. त्यामुळं शेती हा व्यवसाय पूर्ण तोट्यात गेलेला आहे. त्यामुळं शेतकरी एकदम अडचणीत आहे. ते आता मग पूर्ण पिकाचा उताराच येत नाही. लेट पेरणी झाल्यामुळं पाऊसच नाही पेरणी योग्य अजून झालेला, त्यामुळं पेरलंच नाही. आता उशिरा पेरणी झाल्यामुळं पुढच्या पिकाला बी म्हणजे त्याचा फटका बसतो. नंतर या म्हणजे बागायती शेती नाही, पूर्ण पावसावर अवलंबून शेती आहे. त्यामुळं पुढचे पिकं निघत नाहीत. आता खरीपाची पेरणी लेट झाल्यामुळं पुढच्या पिकाला बी अडचणी निर्माण होतात. शेतकरी कर्जाच्या ह्याच्यात अडकतोय, विळख्यात अडकतोय. आणि शासनाने बी जी कर्जमाफी केली आहे ती सरसकट न करता अटी शर्ती लावून केल्यामुळे त्याचा काही मराठवाड्यातील शेतकऱ्यांना लाभ होत नाही. शेतकऱ्यांचा पूर्ण 7/12 कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतीमालाला योग्य किंमत ते बी जे खर्च वजा करून शेतकऱ्याची आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी शेतीभावाला योग्य किमती मिळाल्या पाहिजेत. घुमरे इंद्रजित परमेश्वर, राहणार वरवटी, तालुका जिल्हा बीड. पाऊसच कमी ना. संपूर्ण जून महिना उलटला, महिना गेला पूर्ण. 7 जूनला पेरणी असते. यावर्षी आता 7 जुलै आली तरी पेरणी नाही अजून. खत बी घेतलं. खत भरपूर महाग झाले. आता खताचं बियाचे भाव भरपूर वाढल्यात. त्या मानाने भाव मिळत नाही. खता बियाला आता 3800 रुपये क्विंटल आहे. 20-20 13. आणि बिया ग्रीन गोल्ड. पेरणी कशी करणार? पेरणी आता पावसामुळं कमी झाली ना. एक लेट झालं 1 महिना. काय मागणी सरकारची? काय आता शेतकरी नुसती फसवीचे शेतकरीच कर्जमाफी, अजून काहीच नाही. 7/12 कोरा नाही. नुसती बँकेला काहीच आहे नाही अजून. शेतकऱ्याला नुसती दिशाभूल आहे. काय नाव सांगा. बाळनाथ विठ्ठलराव खोटे. पेरण्यात पावसाची काय स्थिती आहे आणि शेतकऱ्याला काय आव्हान असेल? नमस्कार, मी सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड. बीड जिल्ह्याचा ॲव्हरेज पाऊस जो आहे, पर्जन्यमान जे आहे ते साधारण 650 mm पर्यंत आहे. जूनमध्ये आत्तापर्यंत साधारण 116 mm चा पाऊस झालेला आहे, की जो की जून महिन्याचा नॉर्मल जर पर्जन्यमान आपण जर पाहिलं तर त्याच्या 90%च पर्जन्यमान झालेलं आहे. आणि काही मोजके तालुके आहेत की तिथे 100 mm वरती पाऊस झालेला आहे. आपण कृषी विभागामार्फत सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की 75 ते 100 mm पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय कोणीही पेरणी करू नये. याचाच अर्थ की साधारण 4 ते 5 इंच ओलावा जमिनीमध्ये पाहिजे. आत्तापर्यंत 5 ते 6 तालुक्यांमध्ये 100 mm पेक्षा पाऊस झालेला आहे, त्या ठिकाणी पेरणी होते. आजचं जर आपण स्थिती बघितलं तर साधारण 2,12,000 हेक्टरवरती पेरणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये कापूस जे पीक आहे ते साधारण 90,000 हेक्टरपेक्षा जास्त पेरणी झाली. आणि 1,06,000 हेक्टरपेक्षा जास्त सोयाबीनची पेरणी झालेली आहे. एकूण लागवडयोग्य क्षेत्र किती आहे आणि टक्केवारीबद्दल बघितलं तर किती टक्के पेरण्या झाल्यात? नेमकी काय सध्याची स्थिती आहे आणि किती दिवस पेरण्या चालतील? बीड जिल्ह्याचं लागवडयोग्य क्षेत्र 8,01,000 हेक्टर आहे. त्यापैकी साधारण खरीपमध्ये 7,90,000 हेक्टरपर्यंत क्षेत्र असतं. यावर्षी देखील आपण 7,94,000 हेक्टरचं नियोजन केलेलं आहे. त्यापैकी आत्ता 2,12,427 हेक्टर पेरणी झालेली आहे. ते साधारण 30% एकूण लागवडयोग्य क्षेत्राची पेरणी झालेली आहे.